सप्तशृंगी हॉस्पिटल अँड पॅरालिसिस सेंटर. तज्ज्ञ डॉक्टर प्रभाकर खर्डे यांच्या मार्गदर्शनाखाली पॅरालिसिस, मणक्यांचे आजार, गुडघेदुखी, कंबरदुखी, मानदुखी, मायग्रेन, ॲलर्जी आणि सर्दीवर खात्रीशीर उपचार, तेही एकाच छताखाली आणि योग्य दरात. इथं उपलब्ध आहे ॲक्युपंक्चर, फिजिओथेरपी, पंचकर्म, मसाज, स्टीम बाथ, टब बाथ, डिजिटल एक्स-रे आणि अत्याधुनिक पॅथॉलॉजी लॅब. त्यासोबतच निसर्गरम्य वातावरण, आरामदायी रूम्स, कॅन्टीन आणि प्रशिक्षित स्टाफ. आजच संपर्क साधा. ठिकाण मुक्ताई मंदिराजवळ, रायते वाघापूर, तालुका संगमनेर, जिल्हा अहिल्यानगर. संपर्क 9657 230023. आज म्हणजे इतकं मला मोठा आनंद झालाय की आम्ही कलावंत आहोत, पण तो पहिल्यांदा माझा भाव आहे. कारण का की फार लहानपणापासून आम्ही एकमेकाच्या ऋणान पण फार वेगळं होतं. फक्त आमच्या 2 आया वेगळ्या आहेत, त्यात बहीण भावाचं नातं फार वर्षापासून आमचं आहे. आणि आज माझ्या भावाला आज पद्मश्री पुरस्कार मिळाल्याबद्दल मला पुष्कळ आनंद झालाय की आहे तमाशा कलावंताला सगळ्यात महाराष्ट्रामध्ये जेवढे तमाशा कलावंत आहेत किंवा तमाशा फड आहेत यांना सगळ्यांना आनंद वाटला पाहिजे की तमाशा कला ह्या भाऊंच्या ह्या पुरस्कारामुळं तमाशा काय आहे त्या लोकांना कळून चुकलं की लोक कलावंत काय आहे कळून चुकलं. याबद्दल मी शासनाचे पण आभार मानते की आज एवढं मोठं धाडस करून तमाशा कलावंताला पद्मश्री मिळाल्याबद्दल मी त्यांचे आभार मानते आणि माझ्या भावाला मी अभिनंदन करते. स्वर्गीय विठाबाई यांना राष्ट्रपतींचा पुरस्कार मिळाला, त्यानंतर आपल्याला देखील पुरस्कार मिळाला आणि यांना सुद्धा एक राज्यस्तरीय पुरस्कार मिळाला. तर आपण या तमाशाची खूप ज्येष्ठ आहात. आज तमाशा काय आहे किंवा आता तमाशाचं काय एकूण सध्याच्या परिस्थिती चालली आहे? सध्याच्या परिस्थिती म्हणजे आता तुम्ही बोललाय राष्ट्रपती पुरस्कार विठाबाई नारायणगावकर माझी आई त्यांना मिळाला, माझे आजोबा भाऊ मग नारायणगावकर त्यांना राष्ट्रपती मिळाला. नंतर मला 3रा राष्ट्रपती पुरस्कार मिळाला आणि माझ्या नितीनला युवा पुरस्कार महाराष्ट्र राज्याचा मिळाला आहे. सरकारने शासनाने आमची कदर केली याबद्दल मी त्यांचे आभार मानते. परंतु ही तमाशा कला दिवसेंदिवस थोडी ढासळत चालली आहे. तुमच्या चॅनलमुळे मोबाईलमुळे ढासळते. कारण का जे रसिक आम्हाला जे येत होतं ना ते 24 आता मोबाईल मध्ये गुंतले गेले. त्याच्यामुळे तमाशा कला ही कला जीवन ठेवण्याची ताकद कमी होत चाललेली आहे. तर आमच्यासारखे जे दिग्गज कलाकार आहेत म्हणजे मी म्हणा रोगो म्हणा काय पुष्कळ कलाकार आहेत, हे आधी पण थोडे आम्ही ताकद लावतो की तमाशा कला जिवंत राहावी म्हणून. आज म्हणजे केंद्र सरकारने आणि राज्य सरकार पण करते तमाशा कलावंतांना गौरव करतो. तर या रघु खेटकरांना हा जो पद्म पुरस्कार मिळाला त्यामुळे आपल्या सुद्धा नवीन कलावंतांची किंवा आपल्यासारख्या इतर कलावंतांच्या सुद्धा अपेक्षा किंवा त्यांचं जबाबदारी आणखी निमित्ताने वाढलेलीच आहे ना की आता केंद्र सरकारचा एवढा मोठा रघु भाऊला पुरस्कार मिळालाय म्हटल्यानंतर सगळ्यात कलावंताला आनंद वाटणार की बाबा त्यांना आज मिळालं उद्या आम्हाला देखील मिळू शकेल. कारण का तमाशे लाईनला हा पहिल्यांदाच पुरस्कार मिळालेला आहे. सरकार संस्थांना मानधन चालू केले आता किंवा त्याची दखल घेऊन हे म्हणजे बऱ्याच कलावंत अजूनही अनेक ग्रामीण भागातील कलावंत शासनाच्या योजनांपासून शासनाच्या ज्या सवलती आहेत त्याची वंचित आहे. हो वंचित आहे की काय काय लोकांना मानधन मिळतं. मालक किंवा तमाशा कलावंत म्हणून शासनाकडे काय अपेक्षा आली? शासनाकडे जे की आता हे झाले हे आता फार आनंदाची बातमी आहे. परंतु जे आता वयस्कर कलावंत आहेत काय काय भागामध्ये काय काय जिल्ह्यामध्ये तिथपर्यंत काही शासन पोचलेलं नाही, काय काय लोकांना मानधन मिळत नाही. याबद्दल तिथली शासनाने थोडी जोखमदारी घेतली पाहिजे. तसं आहे का म्हणजे नवीन जी पिढी आहे का नाही ती येऊ शकते. कारण का त्यांना अजूनही आनंद वाटतो की लोककला जतावी, लोककला स्टेजवर येऊन आम्ही करावे हे नवीन पिढीला वाटतंय बर का. आणि मला खात्री वाटते की ही लोककला जिवंतच राहणार. ही लोककला मरण कधीही येणार नाही. काही जरी झालं ना तर ही लोककला आम्ही जीवन ठेवणारच. आणि त्याच्याकरता आम्ही अलीकडच्या नवीन जी पिढी ना त्यांना उत्साह देतो, तुम्ही या आणि लोककला करा. तुमची सर्वांची इच्छा आहे
की बाबा ही लोककला जिवंत राहिली पाहिजे, अशी माझी देखील तमाशा कलावंतातर्फे देखील ही इच्छा आहे की ही तमाशा कला, ही लोककला जिवंत राहिली पाहिजे आणि आमच्यासारखे दिग्गज कलाकार हे जीवन ठेवण्याचा प्रयत्न करतो. साहेबीची पिढी ना सगळी येतात. नितीनची मुलगी MPSC ला आहे, थोड्या मुलाची मुलगी डॉक्टर MD, मुलगा इंजिनियर आहे. म्हणजे पिढीला घे, म्हणजे सावी पिढी देखील असे येऊ शकत नाही क्षेत्रामध्ये. असं म्हणता येईल का की तुम्ही म्हणजे या पिढीतले शेवटचे शिलेदार? नाही, शेवटचं शिलेदार ह्या पिढीमधले आहे, पण पुढं काय सांगा. फार मोठा आशीर्वाद आहे की जी जुनी लोक होती, भाऊ नारायणगावकर म्हणा, विठाबाई नारायणगावकर म्हणा, आमचे पंजोबा म्हणा, नारायण खुडे म्हणा, किंवा तुकाराम खेडकर म्हणा, पांडुरंग मोळे म्हणा, म्हणजे जी दिग्गज कलाकार पहिली होती ना, हे सर्वांचा आम्हाला आशीर्वाद आहे. असाच आशीर्वाद तुमच्याकडे. आणि असाच आशीर्वाद शेवटपर्यंत पाहिजे. आज आव्हान कसं काय, सावकारी कर्ज काढावं लागते. आव्हान तर स्वीकारले आम्ही. आता प्रत्येक तमाशामध्ये, आता आमच्या तर 2-4 तमाशामध्ये 100 माणसं आहेत, कमी नाही केली. कारण का जिथं आम्ही सोनं वेचलंय तिथं कसं, म्हणजे तिथं परत माती वेचायचं आम्ही नाही. जेवढा जो पहिला जो होता जोम, त्या जोमात अजूनही तमाशा आम्ही जीवन ठेवलाय. भले आमच्या अंगावर कर्ज होऊ द्या, सावकारी व्याज होऊ द्या, कष्ट करून त्यांचं फेडायचंच आहे, तो विषय नाही काय. पण ही कला जी ही आम्ही कधी संपू देणार नाही. म्हणजे आता याचा पिक्चर निघणार आहे, पण ते त्यात घेतलं का नाही कोणाचं, पण पहिल्यापासून माझ्या आईची लावणी जी मी गायलेली आहे ना, आणि आईच्या लावणीमुळे, म्हणजे आई माझ्या गुरुच आहे, आणि आईच्या लावणीमुळे मी देखील फार प्रसिद्ध झाले. ती लावणी आपल्याला माहित असेल, ती माझ्या आईची लावणी. लाज धरा पाहुण जरा जनाची मनाची, जनाची मनाची, पोटासाठी नाचते मी परवा कुणाची, पोटासाठी नाचते मी परवा कुणाची. दावा टोळा मिठूनी खुनवू नका हो, खुनवू नका, खिदी खिदी हसूनी हिनवू नका हो, हिनवू नका. आठवण जपली मी, आठवण जपली मी तरुणीपणाची, तरुणीपणाची, पोटासाठी नाचते मी परवा कुणाची, पोटासाठी नाचते मी परवा कुणाची. मी जपून ठेवले. रघोने मी म्हणा, बाकीचे तमाशे म्हणा, त्यात 2-4 तमाशे आहेत की बरं का, ते सगळ्यांनी थोडं जपले. काय काय आधी मध्ये जरी ऑर्केस्ट्राचा कार्यक्रम चालू असेल ना, पण जगाला इतिहास करून आम्ही दाखवतो सगळं. म्हणजे आता परवा अकलूजला आमचा कार्यक्रम झाला, अकलूजला ते मुंबई ते सर, ते टायटल जी छावाचं आम्ही बसवलं की आम्ही त्या टायटलला त्यांनी स्वतः 50,000 रुपये नितीनला बक्षीस दिलं. म्हणजे समाजाला प्रबोधन करतोय आम्ही अजूनही, जरी ऑर्केस्ट्रा असला जरी, म्हणजे सगळं गणगवून दाखवतो, समाजामध्ये काय करायचं काय नाही हे पण स्टेजवर करून दाखवतो, गाणी घेतो, लावण्या घेतो, बतावण्या घेतो, लोकगीत घेतो. तमाशा हा संपूर्ण दाखवतो रसिकांना, त्यात काय मागं पडलेलं नाही आम्ही. वगनाट्य वगनाट्य हा असं एक खूप महत्वाची बातमीची बातम्यांकडे मांडलं आहे. गेल्या 8 वर्षांनी नवीन वगनाट्य केले. 8 वर्ष नवीन वगनाट्य नाही, पण ते कशामुळे माहितीये का, की 12 वाजेपर्यंत टाइम मिळाला. 12 वाजेपर्यंत टाइम मिळाल्यामुळे आम्हाला वगनाट्य सादर करता येतच नाही. आणि सादर करता येत नाही ते म्हणण्यापेक्षा म्हणजे आता वगनाट्याची बाजूच कमी झाली. पब्लिक 4च लोक राहतात वगनाट्य, निघून जातात. पहिले जे वगनाट्य होती तमाशा समाज प्रबोधन होतं, समाज प्रबोधन होतं. आता माझे वडील स्वतः लेखकच आहेत ना, विष्णू बाळा पाटील, तांबेकर, बापूबीर वाटेकर वगैरे सगळे सत्य घटनेवर आधारित जवळजवळ 6 वाजेपर्यंत वगनाट्य चालू झालं. आता नाही, फक्त ऑर्केस्ट्रा आणि विनोद. परंपरा
तमाशा जे काय शिल्काला सरदार यायचा, तमाशा ते राहायचं. आता सरदार परंपरा संपत झाली. तमाशातली खूप मोठी परंपरा आहे. तो सरदार सगळ्या याच्यात पुढे पण अजून म्हणजे आम्ही अजून तरी टिकवले धरून ठेवल्या. म्हणजे धरून ठेवल्या बा जे लागते आपण रसिकांना देऊ. परंतु गाणी संपली, सगळं झालं, शिल्कार पुढे गेला की पब्लिक गेलं. दादा, अरे 7 दिवसावर आले लग्न, सगळी तयारी झाली, पण फर्निचरचं काय? गृहवस्तू भांडार 10 ठिकाणी फिरण्यापेक्षा आपल्याला हव्या असलेल्या वस्तूंच्या हजारो व्हरायटीज एकाच ठिकाणी पाहायला मिळतात फक्त गृहवस्तू भांडार मध्ये.